वन विभाग व सामाजिक वनीकरण आणि वसा पर्यावरण बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक कुटुंब एक गणपती एक वृक्ष संकल्पना मोर्शी वन विभागातर्फे राबवण्यात येत आहे। पर्यावरणपूरक अशा मातीच्या गणपती वसा पर्यावरण संस्था व वन विभागाच्या वतीने 100 पेक्षा अधिक मातीच्या गणपतीची निर्मिती केली असून सदर मूर्ती विकण्यासाठी वितरण स्टॉलवर वन विभागाच्या कार्यालयात उभारण्यात आले आहे। गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्या गणेश भक्तांना वन विभागाच्या वतीने एक मातीची कुंडी एक वृक्ष भेट देण्यात येत आहे। गणेश स्थापनानंतर गणपतीचे विसर्जन मातीच्या कुंडीत पाणी टाकून करण्यात यावे। त्याच कुंडीत वन विभागाने दिलेल्या रोपट्याची लागवड प्रत्येक कुटुंबियाने लावण्याचे आवाहन मोर्शी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांनी केले आहे। नमस्कार, मी आनंद सुरतने, वन परिक्षेत्र अधिकारी मोर्शी। आम्ही ह्या सन 2020 ह्या वर्षामध्ये पर्यावरणपूरक गणपती ही संकल्पना राबवतोय। याच्यामध्ये एक वार वन्यजीव प्रेमी संस्था अमरावती, सामाजिक वनीकरण विभाग अमरावती आणि अमरावती प्रादेशिक वन विभाग अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पर्यावरणपूरक गणपती ही संकल्पना राबवतोय। याच्यामध्ये आम्ही मोर्शी शहरामध्ये एक प्रायोगिक तत्वावर 100 गणपती मूर्ती वाटप केलेल्या आहेत। त्यामध्ये एक मातीची मूर्ती आणि सोबत एक मातीची कुंडी आणि एक रोपटे आम्ही त्यांना एक म्हणजे वाजवी दरामध्ये ती संस्था आपल्या विक्री करते। आणि शासनाचं ह्या वर्षी सन 2020 मध्ये जे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे शासनानं आवाहन केलेलं आहे जनतेला की गर्दी टाळावी आणि गणपती उत्सव हा घरामध्ये साजरा करावायचा आहे। त्या अनुषंगाने लोकांनी म्हणजे गणपती आणताना आणि विसर्जित करताना दोन्ही ठिकाणी गर्दी करू नये हा त्यामागचा उद्देश आहे। आणि आपण कुंडी देतोय तर नागरिकांनी त्या कुंडीमध्ये तो गणपती विसर्जित करायचा आहे आणि विसर्जित केल्यानंतर जी त्याच्यापासून जी माती होईल त्या मातीमध्ये आपल्याला एक रोपटं लावायचं आहे। आणि ज्यांच्याकडे जर जागा उपलब्ध नसेल तर त्या लोकांनी त्या मातीतील कुंडी एका कुठंतरी एका जिथं सोयीचं होईल त्या ठिकाणी टाकून तिथं ते रोपटे लावायचे आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज मोर्शी।